आजची स्टोरी आहे एका लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने एका पोलीस निरीक्षकाला कशा पद्धतीनं सापळा रचून पकडलं. आजकाल तर असं झालेलं आहे की पोलीस समजू देत नाही, परंतु या अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं पकडलं, काय सिस्टीम लावली, कोणता दिमाग लावला की जेणेकरून अधिकारी पकडले गेला. तर आपण बघूयात आता ही स्टोरी कशा पद्धतीची घडली. तर त्यापूर्वी स्टोरी सांगण्यापूर्वी तुम्हाला एकच छोटीशी विनंती आहे की प्लीज कृपया करून एक पाठिंबा म्हणून मला या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रसार मराठी पीआर आणि प्रसार मराठी पीआर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला आम्हाला सुरुवात करूया. नमस्कार. आपण विचार करतो पोलीस हे कायद्याचे संरक्षक असतात, कायद्याचे रक्षण करत असतात. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या व्यक्तीवर कोणत्या पद्धतीचा त्या स्वरूपाचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यानुसार पोलीस काही कलमांतर्गत त्या पोलीस म्हणजे आरोपीवर गुन्हेगारावर गुन्हा दाखल करत असतात. परंतु ज्यावेळेस एखादा गुन्हेगार साबित होत नाही किंवा एखादा पुरावा भेटत नाही तोपर्यंत पोलीस त्याला आरोपी म्हणून संबोधतात, कारण तो गुन्हेगार नसतो. एका पोलीस निरीक्षकानं एका आरोपीला त्याच्या गुन्ह्यापासून वाचावं आणि त्या आरोपीला जेलमध्ये नेऊ नये, अर्थात त्याला पोलीस कोठडी होऊ नये. तर यासाठी त्यानं म्हणजे त्या पोलीस निरीक्षकानं त्या व्यक्तीकडून पैशाची काही डिमांड केली, पैशाची काही मागणी केली आणि सांगितलं की आम्ही तुला बिनधास्तपणे सोडून देतो, तुला अटक करत नाही. तर यासाठी जवळपास 3 लाखाची त्यांची डिमांड झाली होती. आणि ही जी घटना आहे ही लातूर शहरामध्ये घडलेली एक घटना आहे. सत्य परिस्थिती अशी सांगायची की प्रत्येक व्यक्तीचा विश्वास आता पोलिसावर कमी होत चाललेला आहे. कारण पोलीस दल हे असं आहे की वर्दीचा दुरुपयोग करतात. सगळेच पोलीस इमानदार असतात आणि सगळीच बेमानी असतात असं सांगता येत नाही. परंतु आजकालचे आपण जास्त विचार केला तर जे हाय लेवलचे पोलीस आहेत, जसे की पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक वगैरे अशा पद्धतीचे, म्हणजे आज आपण पाहतो की पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यापर्यंत सगळ्यात जास्त पोलीस निरीक्षक यांच्यावर आज भरपूर प्रकारचे गुन्हे लागलेले आहेत. काही पोलिसांना पोलीस जे निरीक्षक असतात त्यांना प्रेशर असतो, दाब असतो. त्यामुळं पोलीस हवालदार त्यांच्या दबावामार्फत काही चुकीचे कामं करतात. तर काही वेळेस असं होऊन जातं की दोघांचं एक कॉम्बिनेशन झालेलं असतं, दोघांचं एक गणित ठरलेलं असतं की तुला मी याच्यातले काही पर्सेंट देईन, तुम्हाला काही असे पैसे दे आणि ही केस मिटवून टाक. अशा पद्धतीचं काय की पोलीस स्टेशनला आपण बघतो. परंतु हा भ्रष्टाचार चाललाय कुठं? जर आज जो कायद्याचा रक्षक आहे, कायद्याचे जे संरक्षण करतात, रक्षण करतात, जर तेच कायद्याच्या विरुद्ध चालतात, मग यामध्ये सामान्य जनतेचा तर विचार कसला राहणार आणि काय होणार. अशी एक घटना पोलीस निरीक्षकानं केलेली आहे. ही जी घटना आहे ही घडलेली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलीस स्टेशन, जे ग्रामीण पोलीस स्टेशन इथे घडलेली आहे. लातूर शहरातील जे प्रसिद्ध आहे रणजित मल्हारी पाटील, तर यांच्या मेव्हण्यावर एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याची नोंद म्हणजे 31 मार्च या दिवशी यांच्यावर एक गुन्हा नोंद झाला होता. आणि हा गुन्हा नोंद झालेला असून सुद्धा मग आता यांच्या जो आरोपी आहे या आरोपीला अटक करू नये म्हणून काय रक्कम घेतात, असं रक्कम सुद्धा या पोलीस निरीक्षकामार्फत ठरलेली होती. जे पोलीस निरीक्षक आहे त्याचं नाव आहे राजकुमार पुजारी. हा जो लातूर शहरातील जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे उदगीर तालुक्यातील जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, तर त्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे हे निरीक्षक आहेत. आणि उदगीर शहराचे जे लातूर शहरातील जे पोलीस हवालदार आहेत तर त्यांचं नाव येत आहे राहुल नागरगोजे म्हणून नाव आहे. तर ह्या राहुल नागरगोजेंनी सुद्धा या पोलीस निरीक्षकाच्या एका फोनवरून, एका मिळती जुळतीवरून एका आरोपीला आता सोडायचं आहे आणि त्यांना अटकही होऊ द्यायचं नाही या म्हणण्यानुसार यांची जवळपास 3 लाखाची जी डिमांड झाली होती. आणि त्यातील पहिला जो टप्पा होता तो 45,000चा होता. 45,000 रुपयामध्ये या आरोपीला अटकही सुद्धा करायचं नाही अशी आणि म्हणजे आता सुरुवात झाली होती. तर त्यावेळेस यांच्या विरुद्धचा जो तक्रारदार असतो तर तक्रारदारानं एक म्हणजे तक्रारदाराचे लक्षात आलं, कारण तक्रारदाराला पोलीस व्यवस्थित भाषा करत नव्हती. त्यासोबत चिडचिडपणानं, अभव्य बोलणं, असं वाईट वक्तव्य बोलणे असं त्या तक्रारदाराकडे करत होते. आणि तक्रारदारानं तक्रार करून सुद्धा एखाद्या गुन्हेगाराला, एखाद्या आरोपीला
ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तर त्यावेळेस तो आरोपी असतो, पण त्या आरोपीला जर पोलीस विचार सुद्धा नाही आणि विचारलं तर त्यांना अटक करत नाही विचारपूस करण्यासाठी, तर मग याचा अर्थ काय होऊ शकतो तुम्ही सांगा. तर तक्रारदाराच्या हे लक्षात आलं आणि तक्रारदाराने जेव्हा ही घटना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यापर्यंत नेली, तर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी हे काही नाही ऐकून घेतात आणि ती गोष्ट खरंच आहे की नाही याची पडताळणी करत असतात, कारण त्यांचं काम ते असतं. तर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यानं ज्यावेळेस या गोष्टीची शहानिशा केली त्यावेळेस एक अमलापूर रोडवर, म्हणजे ही घटना कशी होती काय होती संपूर्णपणे लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर एक अमलापूर रोडवर एक हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव आहे पंचवटी. या पंचवटी हॉटेल मध्ये हे पोलीस हवालदार नागरगोजे, राहुल नागरगोजे हा आला होता. त्याच्या समेत हा आरोपीची काही मंडळी आली होती आणि हा जो तक्रारदार होता तर याने फक्त माहिती दिली होती की ही जी घटना ही आता या हॉटेलमध्ये होत आहे. त्यामुळं जे पोलीस निरीक्षक आता आणि राजकुमारी पुजारी तसेच जे राहुल नागरगोजे यांचं जे संभाषण काय होतं याची सुद्धा चौकशी होणार होती. तर जो हवालदार राहुल नागरगोजे हा पंचवटी हॉटेलमध्ये आला, त्यांची चहा पाणी वगैरे तिथे झाली. नंतर तिथेच बरोबर 25,000 रुपये राहुल नागरगोजेला देण्यात आले. जो प्रतिबंधक अधिकारी होते ते साईडला होते, ते सुद्धा चहा पित होते, पण नेमकं ही प्रतिक्रिया काय चालली काय याचं ध्यानपूर्वक विवेचना चालू होती. जसं कधी नागरगोजे यांना या प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पकडले आणि याच्या अंगची झडती घेतली तेव्हा खरोखर सांगितल्याप्रमाणे 25,000 रुपये रोख रक्कम आणि एक हँडपीस नागरगोजी जवळ सापडला. तर त्याच क्षणी नागरगोजींनी जो पोलीस निरीक्षक आहे राजकुमार पुजारी यांना फोन लावला होता आणि त्या फोनवर सांगितलं होतं की यांच्याकडून आता म्हणजे 25,000 रुपये घेतलेले आहेत, आता पुढचं काय म्हणून. तर असं पकडून म्हणजे त्या ह्या सगळ्या गोष्टीचा या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सगळी शहानिशा केली होती. सगळ्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे तिथेच ऐकलं होतं, काय बोलते काय नाही संपूर्ण ऐकलं होतं. आणि यानंतर हे सिद्ध झालं की राहुल नागरगोजे यांनी एका निरीक्षकाच्या ऐकण्यावरून अधिपत्याखाली म्हणजे हे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी हा जो डाव रचला होता, हा सापळा रचला होता. तर जो अधिकारी आहे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांची कॉल रेकॉर्डिंग आणि हवालदार राहुल नागरगोजे यांची कॉल रेकॉर्डिंग ऐकली. पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर यांची झडती घेतली. या हवालदाराची तर झडती घेतल्याच्या नंतर 25,000 रुपये आले, हँडसेट आलं. त्यानंतर जसे हे प्रतिबंधक अधिकारी हे उदगीर पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि उदगीर पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर तिथे जो राजकुमार पुजारी यांना तिथे पकडलं आणि पकडून आता यांना दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. आता पुढील चौकशी काय आहे हे आता पोलीस ठरवतील, जे पोलीस ठरवतील. आणि त्यानंतर जे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी आहे तर यांच्या चौकशी दरम्यान पुढे काय होईल हे तुम्हाला म्हणजे यांच्या अधिपत्याखाली आता ही चौकशी सुरू होत आहे. खरंच या अधिकाऱ्यानं असं का केलं आणि काय कारण असू शकतं, खरंच यांचं नेमकं असंच हे लोकांसोबत करायचे का, तर हे पण याच्यातून आता आपल्याला कळणार आहे. आतापर्यंत या पोलीस निरीक्षकांना किती लोकांसोबत असा भ्रष्टाचार केला, किती लोकांसोबत लाचलुचपत म्हणजे लाच घेतलेली आणि लोकांना सोडलेला आहे, किंवा एखादा गुन्हेगाराला किती दुसऱ्याच्या ऐकण्यावरून त्रास दिलेला आहे, या संपूर्ण गोष्टीची आता सखोल चौकशी होत आहे. भावांनो ताईंनो, मला या न्यूज मधून हे सांगायचे, या ज्या घटना घडलेली या घटनेतून मला हे सांगायचे की आज एवढ्या न्यूज येतात, एवढ्या भयंकर न्यूज येतात, तरी पण पोलीस सुधरत नाहीयेत. तर याचा अर्थ काय होऊ शकतो की जर पोलीस सुधरत नसतील तर मग हा कायदा खरंच योग्य आहे का, जर पोलीस चालवतात ते खरंच योग्य आहे का, आणि जर शासनानं याच्यावर कठोर निर्बंध ठेवून दिले
किंवा याच्यावर शासनानं कठोर निरीक्षण केलं तर खरंच हे पोलीस अधिकारी असे वागतील का? आजकाल आपण जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर कधी कधी पोलीस व्यवस्थित बोलत सुद्धा नाहीयेत. हे रॉबानं बोलणं आणि बस काही जर असलं तर पैसे उकळायचा प्रयत्न करणं, हेच पोलिसांचं चालू असतं. अशा पद्धतीने ज्या घटना घडतात, या घटनातून ताईंनो भावनो खरंच काय वाटतं तुम्ही सांगा. कारण आज रोजी हे पोलीस लोक अशा पद्धतीचं लोकांसोबत ब्लॅकमेलिंग करतात, त्यांना भिवावतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि खरंच एखाद्याने जर गुन्हा केला तर त्यावर प्रॉपर पद्धतीचा योग्य पद्धतीचा गुन्हा न लागता जर एखादा मोठाही असेल तर त्याच्यावर छोटे गुन्हे लादवायचे आणि त्याला सोडून द्यायचं. असे फक्त एका पैशासाठी ते अख्ख्या समाजाचं, अख्ख्या लोकांचे जीवन बर्बाद करतात. कारण जर पोलीस असे असले तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की एखाद्या व्यक्तीला जर सवय लागली तर तो कितीही गुन्हेगाराला भीत नाही. तर भावनाताईंनो, तुम्हाला सांगलेली स्टोरी कशी आवडते जरूर सांगा. आणि यापेक्षा अजून कशी स्टोरी सांगायची, तुम्हाला कोणत्या स्टोरी आवडतात जरूर कमेंटमध्ये सांगा. अनालिसिस कसं करायचं जरूर कमेंटमध्ये सांगा. पण एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबाच मला हवा असतो. तर चला भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.